CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 11. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 11. मित्रमैत्रिणींनो, 1 ते 18 हे पाठ सरावाचे पाठ आहेत. तुम्ही आधीच्या पाठांमधून जे काही इंग्रजी शिकलात ना, त्याची उजळणी करण्यासाठी आहेत. तर मग आता या उजळणी पाठाच्या सुरुवातीला आधीच्या पाठातला काही भाग ऐकूया आणि मग सराव करूया. नीट ऐका आणि मग बघा तुम्हाला किती आठवतंय ते. M-O-T-I and Dinu, what are you doing? काय करतोयस? मित्रमैत्रिणींनो, आशाने काय विचारलं कळलं का तुम्हाला? व्हॉट आर यू डुईंग म्हणजे तू काय करत आहेस? तुम्ही पण दिनूला विचारा पाहू. आम्ही थांबतो, तुम्ही सर्वजण आता म्हणा व्हॉट आर यू डुईंग दिनू. विचारलत का बरोबर? व्हॉट आर यू डुईंग दिनू? I am singing. M-O-T-I, M-O-T-I, M-O-T-I and Motya was his name. I am singing. मित्रमैत्रिणींनो, आशाने विचारलं व्हॉट आर यू डुईंग म्हणजे तू काय करतोस? मग दिनूचं उत्तर ऐकलत ना? तो म्हणाला मी गात आहे. आय एम सिंगिंग. तुम्ही पण म्हणा बघू. आम्ही थांबतो, तुम्ही म्हणा आय एम सिंगिंग. M-O-T-I, M-O-T-I, M-O-T-I. Dinu, what are you doing? I am clapping. ते पहा आलं आमचं घर. थांबा रिक्षावाले पटकन. मागच्या एका पाठातला आणखीन एक भाग आता ऐकूया. ताई, ते बघ तिथे माकडं आहेत. लुक ॲट द मंकीज. व्हॉट आर दे डुईंग? दे आर जम्पिंग. ते उड्या मारत आहेत. दे आर क्लाइम्बिंग अ ट्री. झाडावर चढत आहेत. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही पण म्हणा बघू. सर्वांनी एकत्र म्हणा हं. दे आर जम्पिंग. आता असं म्हणा दे आर क्लाइम्बिंग अ ट्री. ट्री म्हणजे झाड बरं का. काही माकडं झाडावर चढतायत. मित्रमैत्रिणींनो, आता तुम्ही म्हणा दे आर क्लाइम्बिंग अ ट्री. Look, they are fighting. दे आर नॉट फायटिंग, दे आर प्लेइंग. ती माकडं भांडतायत असं वाटतंय, पण खरं तर ती खेळतायत. खोटं भांडतायत. Look at that baby monkey. It is so small. It is so sweet. मी बिस्किट देऊ का त्या माकडाच्या पिल्लाला? नको, कुठले प्राणीला तुम्ही काही खायला देऊ नका. खाऊन ते आजारी पडू शकतील. मी इथे काम करतो. माझा काम आहे हरणाला सांभाळणं. चला आपण हरणं पाहूया. इथे या इथे. मागच्या एका पाठातला आणखीन एक भाग आता ऐकूया. सुनीता मावशी, look. There is a big animal. Big animal? कुठे? I can see a big animal. It has a long neck. It has long legs. मित्रमैत्रिणींनो, आता तुम्ही ओळखायचं बरं का. मी मराठीत फक्त एकच सांगणार. नेक म्हणजे मान. आता ऐका. I can see a big animal.
It has a long neck. It has long legs. काय असेल बरं? Giraffe. I can see a giraffe. येस, जिराफ. तो त्या झाडाची पानं कशी चवीने खातोय. He is eating a tree. झाड खातोय का पूर्ण? पानं खातोय. दिनू काहीतरीच बोलतोय. ही इज इटिंग लीव्स. लीव्स. पानांना म्हणायचं लीव्स. He is eating leaves. ही हॅज अ लॉंग नेक. त्याचे लांब मान असल्यामुळे तो अगदी झाडाच्या वरची कोवळी पानं खाऊ शकतो. सुनीता मावशी, can I sit on the giraffe? नो, यू कांट. हत्तीसारखा जिराफ नसतो. तो नाही बसू देणार तुला त्याच्या पाठीवर. मित्रमैत्रिणींनो, आज आपला सरावाचा दिवस. आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. कोण कोण काय काय करत आहे याबद्दल प्रश्न उत्तर आधी ऐका. What is the lion doing? The lion is sleeping. What are the monkeys doing? They are jumping. Look at Radha. What is she doing? She is eating. What are you doing? I am speaking English. मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आधी आपण प्रश्नांचा सराव घेऊया. घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करतील. मी मराठीत सांगीन तो प्रश्न उभं असलेल्या मुलांनी इंग्रजीत विचारायचा. उत्तर नाही बरं का, फक्त प्रश्न इंग्रजीत विचार. मुलगा काय करतो आहे हा प्रश्न इंग्रजीत कसा विचारशील? What is the boy doing? Good. आता दुसरं मूल. तू हा प्रश्न इंग्रजीत विचार. कुत्रा काय करत आहे? What is the dog doing? शाबास. पुढचं मूल. तुला जर एका मित्राला विचारायचंय तू काय करतोयस, तर इंग्रजीत कसं विचारशील? तू प्रश्न इंग्रजीत विचार. तू काय करतोयस कसं विचारशील? What are you doing? Good. मग पुढचं मूल तयार?
हा प्रश्न इंग्रजीत विचार. ती काय करत आहे? What is she doing? बरोबर. आता पुढचं मूल. तू इंग्रजीत असं विचार, ते काय करत आहेत? What are they doing? Good. बरं, आता प्रश्न मी विचारणार, उत्तरं तुम्ही द्यायची. मी इथे खिडकीत उभी आहे. मला बाहेर जे काय दिसतंय ते मी तुम्हाला मराठीत सांगणार आहे. ते नीट ऐका आणि मग माझ्या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर द्या. कोण बोलणार आधी? टीचर? एका मुलाला किंवा मुलीला तयार ठेवा. तयार? मला एक बाई दिसतीये. ती झोपली आहे. मग माझ्या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर दे. What is she doing? She is sleeping. Good. पुढचं मूल. तिथे एक मुलगा क्रिकेट खेळतोय. What is he doing? इंग्रजीत उत्तर दे. He is playing cricket. बरोबर. मग आता कोण उभं राहील? ती मुलं उड्या मारत आहेत. इंग्रजीत उत्तर दे. What are they doing? They are jumping. Right. शाबास. आता पुढचा सराव टीचर घेतील. What are they doing? What are you doing? What is she doing? असे प्रश्न विचारायचे आणि उत्तरं द्यायची. असा सराव टीचर घेतील. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी.